आहे स्पेशल. आज आहे खेकड्यांचे कालवण. आमच्या घरात आज बनलंय ह्या पावसातलं पहिलं खेकड्यांचं कालवण. तर तुम्हाला दाखवतोच. चला. आता आहेत आपल्या घरी बनतं किरव्यांचं कालवण. चला आई बघूया. या ठिकाणी आई किरव्यांमध्ये मसाला भरत आहे. हे बघा आमची आई मसाला भरत आहे. आता ते बांधून ते ह्या रश्श्यामध्ये टाकणार आहेत. किरव्याच्या कालवणासोबत आम्हाला ही चुलीवरची भाकरी खायला मिळणार आहे. आमच्या काकीच्या चुलीवरची भाकरी. हे बघा चुलीवरची भाकरी आणि किरव्याचं कालवण एक उत्कृष्ट कॉम्बो. किरवी अशा प्रकारे बांधली जातात. त्यामध्ये मसाला भरला जातो. आई मसाला भरून दाखवतो का किरव्यामध्ये. हां, त्यामध्ये असा मसाला भरला जातो आणि तो किरवा असा बांधून त्याला दोरी बांधून असं किरव्याचं कालवण केलं जातं आमच्या इथे. ही कोकणातली जुनी पद्धत आहे. ही आमची आई आणि हा आमचा रस्सा. माई रस्सा जरा असा इकडे घे. ही आमची बहीण खास मुंबईवरनं आलेली आहे किरवा खायला. पावसाळ्यातला किरवा खायला आले. माई तो चेहरा मी जसा पण दाखवणार आहे. ह्यामध्ये तो रस्सा आता बहुत आहे. आता आलेली आहे ही बघा आमची दीदी. ही आता ह्यामध्ये खेकडे सोडणार आहे जे आपण आईने आपले बांधलेले आहेत ते. हे बघा हा असा आपला कट तयार झालेला आहे. कोकणातील खेकडे करायची ही जुनी पद्धत. हे खेकड्या ह्यामध्ये सोडले जात आहेत. यामध्ये आई कसला मसाला असतो का? बेसन पीठ, हां, ओके, मस्तच. काय काय असतं सांग मसाल्यामध्ये. बेसन असते, खोबरा असतो, ओके ओके, आणि आलं लसणाची पेस्ट असते. ठीक आहे. दाल तिखट, आपले रोजचे मसाले, गरम मसाले असतात. बेसन नेहमी भाजलेलं घ्यायचं. ओके. आता आपला हा किरव्यांचा रस्सा तयार होतोय. किरवी शिजली की तुम्हाला आम्ही दाखवू. आत्ता आपला बनलाय खेकड्यांचा रस्सा. हे बघा खेकडे आपले बांधलेले आहेत. खेकड्याचा भरला, खेकड्याचं कालवण आणि भाकऱ्या कुठे आहे आपल्या. या बघा भाकऱ्या पण आहेत. आणि आजचा बेत आहे आपला खेकड्यांचे कालवण आणि भाकरी. असा आपला किरवा सोडलेला आहे. हे बघा आता कसं. हा भाजतंय, गरम आहे. असा आपला भरलेला किरवा आहे आणि हा रस्सा. आपल्या व्हिडिओच्या सांगतो होते खेकड्याचं कालवण झालेलं आहे. आता मी ते संपवतो. बाय बाय मित्रांनो.